गवारीच्या शेंगाची भाजी तर तुम्ही भरपूर वेळा खाल्ली असेल, पण कधी असा मस्त झणझणीत आणि चटकदार गवारीचा ठेचा ट्राय केला आहे का? करायला खूप सोपा आहे, अगदी झटपट तयार होतो आणि चवीलासुद्धा खूप भन्नाट लागतो. ज्यांना गवार आवडत नाही किंवा जे गवारीच्या नावाने नाक मुरडतात ते सुद्धा हा ठेचा खूप आवडीने खातील. त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. गवारीचा ठेचा करण्यासाठी ती मी 100 ग्रॅम गवारीच्या कोवळ्या अशा शेंगा घेतल्या आहेत. शेंगा कोवळ्या घ्यायच्या, खूप जास्त जाड शेंगा ठेचा करण्यासाठी घ्यायच्या नाहीत. शेंगा मी आधी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता शेंगाचा देठाचा भाग व समोरचं टोक अशा पद्धतीने काढून टाकायचं व शेंगाचे अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे. तर याच पद्धतीने सगळ्या शेंगाचे तुकडे मी करून घेणार आहे. आपल्या शेंगा कोवळ्या असल्यामुळे याला शिरा नाही आहे. ज्या जाड शेंगा असतात त्याला शिरा असतात, तर त्या शिरा काढाव्या लागतात. आता ह्या कोवळ्या असल्यामुळे याला शिरा नाही आहेत. तर बघा, सर्व शेंगांचे तुकडे इथे मी करून घेतले. आता गॅसवरती तवा गरम करून घ्यायचा, त्याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि तुकडे करून घेतलेल्या शेंगा तव्यावरती टाकायच्या आणि याला छान डाग पडेपर्यंत शेंगा भाजून घ्यायच्या. गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. शेंगा खूप जास्तसुद्धा भाजायच्या नाहीत, नाहीतर मग त्या चिवट होतात. मीडियम गॅसवरती याला छान डाग पडेपर्यंत आता हे शेंगा आपण भाजून घेणार आहोत. तर बघा, गवारीच्या शेंगा मस्त अशा भाजून झालेल्या आहेत. आता ह्या काढून घेऊया. आता तव्यावरती पुन्हा थोडंसं तेल टाकायचं आहे आणि इथे मी मूठभर अख्खे शेंगदाणे घेतले आहेत. तर आता हे शेंगदाणे आपल्याला मस्त खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे छान असे भाजून झालेले आहेत. तर आता इथे मी 5 ते 6 हिरवी मिरची व 6 ते 7 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 चमचा जिरे टाकलेलं आहे. लसूण, हिरवी मिरची, जिरे टाकल्यानंतर सुद्धा व्यवस्थित असं परतून घ्यायचं. शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण व्यवस्थित परतून झाला आहे, काढून घेऊया. आता हा ठेचा इथे मी खलबत्त्यामध्ये करणार आहे, कारण खलबत्त्यामध्ये ठेचा व्यवस्थित असा तयार होतो. परंतु तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरचं बटन चालू बंद करून हा ठेचा करू शकता. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि जाडसर अशा ह्या शेंगा आपल्याला या खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायच्या. तर बघू शकता, जाडसर अशा शेंगा ठेचून घेतल्या आहेत. आता आपण शेंगदाणे, मिरची, लसूण जे भाजून घेतलं होतं ते सुद्धा टाकायचं आणि याचासुद्धा छान असा ठेचा करून घ्यायचा. लसूण, मिरची, शेंगदाणे घातल्यानंतर सुद्धा व्यवस्थित असा हा ठेचा करून घेतला. ठेचा अशा पद्धतीने जाडसर असा करायचा, खूप जास्त बारीक करायचा नाही. आता तव्यावरती पुन्हा थोडंसं तेल टाकायचं आहे आणि तयार केलेला ठेचा या तेलावरती टाकून छान असा परतून घ्यायचा. आपण शेंगदाणे आणि गवारीच्या शेंगासुद्धा आधीच भाजून घेतलेल्या असल्यामुळे ठेचा जास्त वेळ परतण्याची गरज नाही. फक्त याला छान चव येण्यासाठी आपण हा ठेचा परतून घेणार आहोत. तर साधारण 1 मिनिट हा ठेचा परतून घेतल्यानंतर यावरती बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेतला आणि इथे तयार आहे आपला अगदी झटपट, मस्त, झणझणीत आणि चटकदार गवारीचा ठेचा. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत.